त्यानंतर खूप समाज पुढे गेला. गांधींचा काळ आला, मधला काळ आला, जिथे सनदशीर मार्गाने आंदोलनं चाललेली आहेत. गांधी पण वैतागले नव्हते का? पण गांधींनी हिंसेचं कधी समर्थन नाही केलं. समर्थन जरी केलं नसलं तरी तो त्यांचा तो पिंड झाला. बरं का, तो माझा काही पिंड नाहीये. नाही, मग मग मला हे कॉन्ट्राडिक्शन वाटतं, किंवा त्याचं उत्तर द्या तुम्ही, की तुम्ही वर्ध्याला गेला होता सेवाग्रामला, ते तुम्हाला खूप आवडलं असं तुम्ही सांगितलं. मी तुम्हाला आत्ता सांगू का, आत्ताची परिस्थिती जर महात्मा गांधींनी पाहिली असती ना, तर महात्मा गांधींनी हेच केलं असतं. कानातली आवाज काढली, दुसरा पर्यायच नसता त्यांच्याकडे. पण ते काय अहिंसेचे प्रश्न सुटणारे नाही ते. पण याच्यामध्ये सगळ्या त्या तत्वज्ञानाचा पराभव झाला. प्रश्न हा हिंसेचा नाहीये. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, इथे काय कोणाला इच्छा नाहीये, आनंद होत नाही की चला उठा आज सकाळी काय करायचं ह्याच्या थोडेच मारा, असा नाहीये विषय. विषय असा आहे की तो राग बिल्डअप होतो, तो तयार होतो. अगदी बरोबर. तो कशामुळे होतो? मी तुम्हाला सांगतो ना, आमच्या मनातही राग येतो कधी कधी. रिक्षावाला वाईट बोलला, टॅक्सीवाला वाईट बोलला, काय करता तुम्ही? आम्ही मारहाण नाही करत. पण त्याला दुसरं काय कळ, मग तुम्ही ती टॅक्सी सोडून दुसऱ्या टॅक्सीकडे जातो आणि ही परिस्थिती सुधारायचा प्रयत्न करतो. आमची राज ठाकरेंकडून ही अपेक्षा आहे. प्रश्न असा आहे ना की हे मला असं वाटतं की त्याच वेळेला ती गोष्ट त्याला कळली पाहिजे की त्याला तो इथे कामासाठी आलाय. तो माझ्यावरती उपकार करत नाहीये, कोणावरती उपकार करत नाहीये. बरं का, तो कामासाठी आलाय. तो जे काम करतोय त्याने ते नीट करावं. जो गाडीमध्ये टॅक्सीमध्ये जो बसेल त्याला हव्या त्या ठिकाणी त्याने न्यावं. इतक्या सोप्या ठिकाणून हे सगळे गोष्ट. मला तुम्हाला साधा प्रश्न आहे, हा टॅक्सीवाला रिक्षावाला अमराठी नसेल आणि मराठी असेल आणि असाच वागला तर काय करायचं? तेच करायचं. अर्थातच प्रश्न हा नाहीच आहे, प्रश्न वागण्याचा आहे. पण मला माहिती आहे की आपले जे मराठी जे एकतर राहिलेत खूप कमी, बरं का, मराठी टॅक्सी ड्रायव्हर. आणि हे मराठी टॅक्सी ड्रायव्हर हे असे वागत नाहीत. मी हे तुम्हाला अनेकांकडनं आलेल्या अनुभवावरनं सांगतो. मुळात वाटत मनसेची प्रतिमा यामुळे खराब होते. काय खराब होते? की मारामारी करणारा पक्ष, काही लोक म्हणतात तोडफोड सेना आहे. कुठे तुम्ही मी तुम्हाला पुण्यामध्ये H1N1 बद्दल शिबिर घेतलं, उत्तम शिबिर झालं, प्रसिद्धी त्याला मिळाली. पण त्याचा गवगवा होण्याऐवजी जे अशा हिंसक घटना घडतात, टॅक्सीवाल्याला मारला, पुण्यामध्ये कुठच्या ऑफिसमध्ये जाऊन काय केलं. पण आता ही गोष्ट निखिलजी तुम्ही याचा एक विचार केला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचा गवगवा म्हणजे माझ्या ह्या गोष्टींचा गवगवा तुम्ही लोकांनीच केला, मग त्या गोष्टीचा गवगवा तुम्ही लोकांनीच नाही केला. आता मी काय करू त्याच्यावरती परत? म्हणजे मला सांगा, आता ती कुठेतरी एका सामोसेवाल्याचे काहीतरी गाडी फोडल्याचे सामोसे म्हणजे ते इतक्या वेळा दाखवले, माझे सामोसे मोजून झाले. ह्या पलीकडे क्लिपिंगच नव्हते, त्याच गोष्टी सतत दाखवायच्या. आणि अशा कुठच्या घटना घडल्या मला जरा सांगा, अशी काय फार मोठे. हे बघा, मला ज्या वेळेला अटक झाली त्याच्यानंतरच्या आलेल्या रिॲक्शन्स वेगळ्या होत्या. पण आंदोलन म्हणून जर समजा तुम्ही बघितलं या सगळ्या याच्यामध्ये असं काय घडलं फार मला सांगा. त्या समाजवादी पार्टीची ज्यावेळेला इथे सभा होती त्यांच्या टॅक्स्यांमध्ये तलवारी आणि हॉकी स्टिक्स आणि या सगळ्या गोष्टी होत्या ज्या शिवाजी पार्क पोलिसांचा त्यांच्या एनसीसी पण आहेत. हे समोर आल्यानंतर आपली मराठी पोरं काय हातावर हात ठेवून बसतील का? विषय कुठे कोण सुरुवात करते, कशासाठी सुरुवात करते हे पण आपण पाहिलं पाहिजे. ही साधी गोष्ट मी ज्यावेळेला एक्सपोज केलं की उत्तर प्रदेश दिन नावासारखी गोष्टच नाहीये जी उत्तर प्रदेशमध्ये साजरी होत नाही. म्हणजे हे इथे साजरी करतात, ह्याच्या मागे फक्त राजकीय षडयंत्रच आहे पूर्णपणे, त्यांना शक्ती दाखवायची. मग मी ज्यावेळेला सांगतो की इथे महाराष्ट्र दिनच साजरा होईल, उत्तर प्रदेश दिन वगैरे असले काही प्रकार इथे साजरे होणार नाही, त्यावेळेला जर आम्ही लाठ्या काढू, ही मी केली भाषा. आज साधी गोष्ट लक्षात घ्या की ह्या सगळ्या याच्यामध्ये छटपूजा बरोबर, हे इथे गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जीव चौपाटी, काय काय दाखवताय, काय तुम्ही काय सांगताय का ह्याच्या मागून? आम्ही किती वाढतोय, आम्ही किती पसरतोय, म्हणजे या शक्ती प्रदर्शनाला तुमचा विरोध आहे 100%. त्यातल्या माणसांनी येऊन छटपूजा स्वतंत्रपणे केली तर तुमचा विरोध नाही. ते करतातच ना, त्या गोष्टी होतातच. मग मला एक साधी गोष्ट सांगा, आपण मग मॉरिशस समजा देश बघितला, या मॉरिशसचा तो राम गुलाम हा बिहारीच नेता होता ना, बिहारचाच होता. मॉरिशसच्या कुठच्या समुद्र किनाऱ्यावरती छटपूजा होता तो? इतके बिहारी तिकडे असून आज अनेक बिहारी दुबईमध्ये राहतात, त्या दुबईच्या कुठच्या किनाऱ्यावरती तुम्ही तिकडे छटपूजा करताना ते दिसतात? या देशाला इतका मोठा समुद्र किनारा आहे बरोबर आहे, मुंबई सोडल्यास कुठच्या समुद्र किनाऱ्यावरती छटपूजा होताना दिसतात तो? तुमचं असं म्हणणं आहे की हा राजकीय कार्यक्रम 100%.
दुसरा तिसरं काही नाहीये. मनसे जेव्हा निर्माण झाली 2006 साली, तेव्हा त्याच्यामध्ये अनेक नवीन लोक आले, अनेक मध्यमवर्गीय आले, उच्च मध्यमवर्गीय आले, की राज ठाकरे एक मॉडर्न लीडर आहेत, आधुनिक नेते आहेत, त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत असं वाटत होतं. या सगळ्या कार्यक्रमामुळे म्हणजे मधल्या 3 वर्षात काय झालं, कोणी केलं हा वेगळा मुद्दा आहे, मीडियाने केलं, तुमच्या कार्यकर्त्यांनी केलं, ते आपण नंतर बोलू. पण त्यामुळे हा जो वर्ग तुमच्याकडे आलेला होता तो काही प्रमाणात दूर गेला असं तुम्हाला वाटतं? नाही, अजिबात नाही, अजिबात गेलो नाही, किंबहुना तो वाढलाही आहे. बघा, तुम्ही उत्कृष्ट वेबसाईट चालवता तुमची पक्षाची, एवढी चांगली वेबसाईट दुसऱ्या कोणत्या पक्षाची नाहीये. किंवा तुम्ही पुण्याला तुमचं रिसर्च सेंटर चालवता नवनिर्माण सेनेचं, असं कोणत्या पक्षाकडे रिसर्च सेंटर आहे की नाही मला माहित नाही. सुरुवातीच्या काळात तुम्ही शिबिरं घेतली होती, कार्यकर्त्यांनी कसं वागावं, त्यांचं ट्रेनिंग काय व्हावं वगैरे. पण मधल्या काळामध्ये म्हणजे मला जो दिसतोय